नमस्कार, मी अभिजित सर्वज्ञ. एक सामान्य माणूस म्हणून आपण नियर अबाउट 2 ते 2.5 महिने झालं आज दिल्लीमध्ये शेतकरी आंदोलन करतायत. आज तो थंडीचा पार्ट आहे. दिल्लीमध्ये तर सगळ्यात जास्त थंडी असते ॲज कम्पेअर टू म्हणजे बाकीचा जो सेंट्रल इंडिया असेल किंवा साऊथ इंडिया असेल ॲज कम्पेअर दिल्लीमध्ये जास्त थंडी असते. ठीक आहे, नॉर्थ इंडियामध्ये. तर आज हे सर्व लोक रस्त्यावरती आहेत 2 महिन्यापासून. त्या ठिकाणी बरेचसे फॉर एक्झाम्पल म्हातारे लोक आहेत, स्त्रिया आहेत. ठीक आहे, पण मग याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न येतो की सगळ्यात आपण फर्स्ट पार्टपासून जाऊया की हे आंदोलन का झालं. तर हे आंदोलन 3 कायदे गव्हर्नमेंटने पास केले. मग बऱ्याच लोकांचं असं म्हणणं आहे की हे कायदे असंविधानिकरित्या पास केले. म्हणजे फॉर एक्झाम्पल याच्यावरती चर्चा एवढी घडली नाही. ठीक आहे हे म्हणजे लोकांचे काही मुद्दे असतील किंवा बऱ्याच लोकांचा पॉईंट असेल की याच्यावर चर्चा झाली नाही, पण शेवटी हा कायदा पास झालेला आहे. ठीक आहे, कोणताच कायदा एखादा रस्त्यावर बनत नाही आणि तो रस्त्यावर तो संपतही नाही. म्हणजे इन शॉर्ट असं सांगायचं की हा कायदा तिथं आता संपणार नाही. समजते, कितीही प्रोटेस्ट केला तरी हा कायदा वापस घेतला जाईल असा म्हणजे असं म्हणणं किंवा हे असं वाटणं हे चुकीचं आहे. ठीक आहे, तर मग याच्यात केलं काय जाऊ शकतं. तर याच्यात 2 गोष्टी केल्या जाऊ शकतात. एक तर शेतकऱ्यांनी बघा, लोकशाही असते ना त्यावेळेस कोणतीच गोष्ट अशी टोकाला जाऊन कंप्लीट होत नसते किंवा कोणतीच गोष्ट अशी एकदम तळागाळाला जाऊन आपण अचीव करू शकत नाही. तर त्याच्यासाठी काय करावं लागतं, आपल्याला एक मधला पॉईंट काढावा लागतो. म्हणजे सरकारनं पण थोडंसं पाठीमागे यावं लागतं, शेतकऱ्यांनी थोडंसं पुढं जावं लागतं 2 पावलं किंवा 2 पावलं पाठीमागे यावं लागतं आणि एक असं मधली रेषा फाइंड आउट करायची असते. त्याला तर लोकशाही म्हणतात ना. तुमचे सगळेच म्हणणे या ठिकाणी कंप्लीट होतील असं या ठिकाणी होऊ शकत नाही, कारण प्रत्येकाला प्रत्येकाची वेगवेगळी मतं असतात. सरकारनंही या ठिकाणी प्रत्येक गोष्टीला आपलंच खरं किंवा मी जे करतोय ते कॉन्क्रीटच गोष्ट आहे, परमनंट गोष्ट आहे असं म्हणणं चुकीचं आहे. ठीक आहे, दुसरा आपला उद्देश काय होता, आंदोलनाचा उद्देश होता की आपल्याला 3 कायदे वापस घ्यायचे. बरोबर, त्यासाठी सगळे शेतकरी आले, हरियाणामधले आले, पंजाबमधले आले, पुन्हा आणखी म्हणलं तर उत्तर प्रदेशातले आले. ठीक आहे, लोकशाहीच्या मार्गाने केलेलं प्रोटेस्ट हे आपला अधिकार आहे आणि आपल्याला कुणीही त्याच्यापासून अडवू शकत नाही. ठीक आहे, दुसरा पॉईंट, हे प्रोटेस्ट कसं असायला पाहिजे. जर आज आपण जगातले प्रोटेस्ट पाहिले किंवा आपल्या भारतातले आतापर्यंतचे इतिहासातले प्रोटेस्ट पाहिले किंवा इतिहासातले आपण आंदोलनं पाहिले, रिसेंटली आपण अण्णा हजारे यांचं आंदोलन जर पाहिलं तर याच्यात एक गोष्ट अशी जाणवते की व्यवस्थित मॅनेजमेंट पाहिजे आंदोलनामध्ये. फॉर एक्झाम्पल त्या आंदोलनामध्ये असं कोणतीही गोष्ट म्हणजे अशी कोणतीही अनुचित गोष्ट झाली नाही पाहिजे जेणेकरून आपल्या आंदोलनाला धक्का लागेल किंवा आपल्या आंदोलनाची एक प्रतिमा समाजामध्ये मलिन होईल. ठीक आहे, तर अशी काळजी हे आंदोलन करणाऱ्या मुख्य नेत्यांनी घ्यायला पाहिजे, जी की ह्या 26 जानेवारीच्या इन्सिडन्समध्ये ते म्हणजे झालं नाही. मग त्या ठिकाणी आपल्याच आंदोलनामध्ये असे काही आपण लोक हे करायला पाहिजेत की जे आपल्याला रिपोर्टिंग करत राहतील की आंदोलन काय चालू आहे, या भागात काय चालू आहे, आंदोलनाच्या त्या पार्टमध्ये काय चालू आहे, या बॉर्डरवरती काय चालू आहे. तर ह्या सगळ्या गोष्टी त्या आंदोलनाच्या मुख्य समितीला ह्या गोष्टी वेळोवेळी कळायला पाहिजेत आणि त्या कळाल्यामुळं त्यांना व्यवस्थित ती ॲक्शन घ्यायला पाहिजे होती, जी ती घेता त्यांना आली नाही. प्रश्न एक. दुसरा प्रश्न राहतो, जर त्या ठिकाणी जर हे अशी गोष्ट होणार होती, कारण ही गोष्ट होण्यासाठी एकटा माणूस फॉर एक्झाम्पल एक माणूस हा विचार करतो आणि त्याचं इम्प्लिमेंटेशन डायरेक्ट लाल किल्ल्यावरती जाऊन झेंडा फडकवणं म्हणा किंवा त्या ठिकाणी जाणंच एक ते हेरिटेज प्रॉपर्टी आहे, त्याच्या ठिकाणी तुम्ही अशा पद्धतीनं जाणं हे चुकीचं आहे. ठीक आहे, दुसरी गोष्ट की एखादा माणूस असं करू शकत नाही. एक माणूस पर्सनल एक माणूस किंवा एक समूह एवढी गोष्ट करण्यासाठी त्यांना व्यवस्थित प्लॅनिंग करावी लागली असेल किंवा बऱ्याचशा गोष्टी त्यांना एक पहिल्यांदा ती गोष्ट करण्यासाठी लाल किल्ल्यावर जो झेंडा फडकवला त्यांनी त्याच्यासाठी त्यांना एक पहिल्यांदा त्यांचा प्लॅन होता
मग हा प्लॅन आपल्या इंटेलिजन्सला का कळाला नाही, हा पहिला प्रश्न. कारण आपली इंटेलिजन्स जगाच्या गोष्टी फाइंड आउट करते, जगातल्या जिथे काय काय चालू आहे भारताच्या विरुद्ध किंवा वेगवेगळ्या कुठे काही कट कारस्थान शिजत आहेत का याच्यावर रिलेटेड माहिती काढते. तर या ठिकाणची माहिती का काढली नाही, प्रश्न दुसरा. ठीक आहे, म्हणजे का गव्हर्नमेंटला हे पाहिजे होतं, हा पण प्रश्न तो या ठिकाणी उपस्थित होतोय. ठीक आहे, तर म्हणजे यात सरकारची भूमिका पण आपल्याला कळणं गरजेचं आहे. ठीक आहे, कारण जर एवढी स्ट्रॉंग इंटेलिजन्स आपल्या भारताची असून पण एवढा मोठा इन्सिडन्स जर रोखता आला नाही तर या ठिकाणी मग आपण इंटेलिजन्सकडं बोट दाखवणं काही अयोग्य ठरणार नाही. प्रश्न दुसरा, मग आत्ताची सरकारची भूमिका कशी पाहिजे. ठीक आहे, आत्ता जे सरकार करतं आहे, दिल्ली बॉर्डरवरती फौज फटा लावला आहे किंवा फॉर एक्झाम्पल आता खिळे पण त्यांनी रोडमध्ये काढून ठेवलेत की कारण त्या ठिकाणी शेतकऱ्यांनी आपली जे काही ट्रॅक्टर असतील किंवा जो काही त्यांना 6 तारखेला आता उद्या काहीतरी एक आंदोलन करायचं आहे आणखी वेगळ्या प्रकारचं, तर त्यांना ते करता आलं नाही पाहिजे. तर हे कुठंतरी चुकीच्या पद्धतीनं जात आहे. ठीक आहे, प्रत्येक सरकार असे करतच असतात. शेवटी सरकारला ते आंदोलन हाणून पाडायचं असतं किंवा ते आंदोलन संपवायचं असतं. मग ते कोणत्याही पद्धतीनं साम दाम दंडभेद या पद्धतीनं ते संपवण्याचा प्रयत्न करत असतात. मग आत्ताची सरकारची भूमिका जर या ठिकाणी पाहिली, जर ते बॉर्डरवरती वॉल कन्स्ट्रक्ट केल्यात, त्या खिळ्याची चादर टाकली आहे रोडवरती. ठीक आहे, तर ह्या गोष्टी करण्याची गरज नव्हती किंवा गरज आत्ता असायला पाहिजे असं वाटत नाही. कारण ही परिस्थिती अगोदरच जर व्यवस्थित हाताळली असती तर हे आणखी बेटर झालं असतं. मला पर्सनली माझं ऑब्झर्वेशन असं आहे की मोदी गव्हर्नमेंटमध्ये जनरली, मी स्पेसिफिक वर्ड घेतो की मोदी गव्हर्नमेंटमध्ये किंवा आत्ताच्या आपल्या भारत सरकारमध्ये कायदे करण्याची एखादी पद्धत ही कुठंतरी वेगळी आहे. म्हणजे फॉर एक्झाम्पल त्यांना कायदे करण्यासाठी त्यांच्याकडे एक खंबीर नेतृत्व आहे, एखादं चांगलं डिसिजन घेण्यासाठी खंबीर नेतृत्व आहे. पण त्या कायद्यांच्या विरोधात जर कोण बोलायला लागलं किंवा कायद्यांच्या विरोधात जर आंदोलनं झाले तर त्यांना कसं आपल्याला हँडल करायचं आहे, त्यांना कसं टॅकल करायचं आहे, त्यांना कसं विश्वासात घ्यायचं आहे, तर त्याच्यासाठी यांच्याकडे नेतृत्व नाही. हा या सरकारचा सगळ्यात मोठा मला वीक पॉईंट वाटतोय. का इथे आत्तापर्यंत सगळ्या पूर्ण ह्या घटनेमध्ये तुम्हाला असा एक नेता दिसतोय का सरकारचा जो त्या आंदोलनामध्ये विश्वासानं जातोय आणि सांगतोय त्यांना की हा कायदा तुमच्यासाठी महत्त्वाचा आहे, असा एकही नेता वाटत नाही. आणि ही ॲबिलिटी मला वाटतंय, ही ॲबिलिटी नितीन गडकरी, राजनाथ सिंग यांच्यामध्ये आहे. कारण हे सगळे लोकांमध्ये ऑलरेडी ह्यांचा जो काही पार्श्वभूमी आहे ही प्रत्येक जनतेमध्ये जाऊन काम करण्याची ह्यांची पार्श्वभूमी, हे लोक ह्यांच्यावरती जास्त विश्वास ठेवतात. म्हणून कमीत कमी किंवा गव्हर्नमेंटने यांना पुढे करून ह्या गोष्टी हाताळायला द्यायला पाहिजे होत्या. कारण आत्ता मला वाटतं पूर्णप्रमाणे वेळ निघून गेलेली आहे. कारण कोणतंही आंदोलन एक प्रकारचा फ्लॅश असतो, जो कधीच जनतेच्या मनातून त्या अंधारात जात नाही. ठीक आहे, कारण याचं मोजमाप आणि याचं पूर्ण जे काही रिफ्लेक्शन आहे हे येणाऱ्या भारताच्या निवडणुकीत पडणार आहे. कारण ह्या गोष्टी लोक लक्षात ठेवत असतात. प्रश्न आहे आता की आत्ताची भूमिका तर सरकारची पाठीमागे यायची नाही ना, शेतकऱ्यांची पुढे जायची आहे. या ठिकाणी शेतकऱ्यांचं पण डायरेक्ट तुम्ही आडून बसणं की हे कायदे मागच घ्या, हे कायदे मागं रस्त्यावर घेता येत नाहीत. हे कायदे संसदेत बनलेत, संसदेत याच्यावर इम्प्लिमेंटेशन होईल, संसदेत याच्यावरती अमेंडमेंट तयार करता येतील. पण हा कायदा मागं घेणं, या पद्धतीनं मागं घेणं हा उचित नाही. तुम्ही सजेशन देऊ शकता, तुम्हाला जे पाहिजे त्या गोष्टी करू शकता, त्याच्यात ॲड करू शकता, त्याच्यातल्या सबस्ट्रॅक्ट करू शकता. पण तुम्ही डायरेक्ट म्हणजे कुठंतरी शेतकऱ्यांनी पण थोडंसं पाठीमागे येणं गरजेचं आहे. समजतंय? देशातल्या आंतरराष्ट्रीय पातळीवरच्या काही प्रसिद्ध लोकांनी याच्यावरती कॉमेंट केल्या की म्हणजे इथे काय चालू आहे, शेतकरी आंदोलन कसं वेगळ्या पद्धतीला जात आहे. ठीक आहे, तर ते करणं हे प्रत्येक नागरिकाचं, देशातल्या ह्या जगातल्या प्रत्येक नागरिकाचं, त्याला जे वाटतंय ते बोलायचा पूर्ण अधिकार आहे. समजतंय? पण या ठिकाणी जर त्यांच्या विरोधात तुम्ही मोहीम उभा करताय तर ही भारताची संस्कृती नाही.
कारण मला जर वाटलं इजिप्तमध्ये कुठंतरी काहीतरी वाईट चालू आहे, कुठेतरी लोकशाहीच्या विरोधात चालू आहे, तर मी बोलू शकतो आणि बोलायला पाहिजे, समजतंय. म्हणून इजिप्तच्या लोकांनी माझ्यावरती आरोप प्रत्यारोप करणे किंवा मला कसं प्रेशराईज करता येईल हे करणं म्हणजे त्या इजिप्तच्या लोकांनी इजिप्तची संस्कृती मोडल्यासारखं आहे. जिथे आपण आत्ता करतोय, आपण आपली संस्कृती ही नाही की पुढच्याचं तोंड बंद करायला पाहिजे. तर आपली संस्कृती ही आहे की तू जर एखादा आरोप करत असेल तर हा आरोप कसा खोटा आहे हे त्याला समजून सांगू शकतो आपण. तो आपला देश तोडणारा नाही किंवा आपला देश एवढाही कमकुवत नाही की एखादा बाहेरचा माणूस त्याला तोडू शकतो, समजतंय. म्हणजे आपण दुसऱ्यांनी बोलायलाच पाहिजे. जगातल्या सगळ्या लोकांनी प्रत्येक गोष्टीवर जी काही चुकीची वाटते बरोबर वाटते ह्या गोष्टीवर बोलायलाच पाहिजे आणि त्याला कोणीही अडवू शकत नाही बोलण्यापासून, ठीक आहे. म्हणजे हा जर तुम्ही प्रोपोगंडा करत असेल की हा कसा वाईट आहे हे तुम्ही तुमच्या देशातलं बघा, नाही, विश्वची माझी घरं हा या जगातला प्रत्येक पार्टवर हा माझा तेवढाच अधिकार आहे जेवढा तिथल्या लोकांचा आहे, समजतंय. प्रश्न राहिला तिसरा. आत्ता म्हणजे एक कोट वाचला मी, जो की कोट खूप इंटरेस्टिंग आहे. द बिग मिस्टेक ऑफ इंदिरा गांधी इन एमर्जन्सी इज शी अनाउन्स इट. सगळ्यात मोठी चूक ही इंदिरा गांधींची ही होती इमर्जन्सीमध्ये की त्यांनी ती घोषित केली. इमर्जन्सी बऱ्याच प्रकारच्या असतात आणि आत्ताच्या इमर्जन्सी किंवा आत्ता जगामध्ये पाहिलं तर हे वेगवेगळ्या प्रकारचे आहेत. तुम्हाला इमर्जन्सी घोषित न करताही तुम्हाला आपत्काल किंवा लोकांची दडपशाही करता येऊ शकते. तुम्ही एखाद्याचा आवाज बंद करू शकत नाही, कारण हा देश, हा पूर्ण समाज हा या पद्धतीचा आहे की एखाद्यानं तुमच्यावर आरोप जरी केले तरी तुम्ही त्याचं उत्तर त्या आरोपाचं खंडन करून दिलं पाहिजे, ना की त्याचं तोंड बंद करून, ना की त्याला मारहाण करून, ना की त्याला प्रेशराईज करून, ना की त्याला जेलमध्ये टाकून, ना की त्याच्यावरती कायदेशीर कलम टाकून त्याला जेलमध्ये टाकून आपण त्याचा आवाज बंद करू शकत नाही. कारण या देशातलं कोणतंही तुरुंग किंवा या देशातल्या कोणत्याही तुरुंगाची अशी कोणतीच भिंत नाही जी एखाद्या लोकशाहीतील देशातील एखाद्या माणसाचा आवाज रोखू शकेल, ठीक आहे. म्हणून या सगळ्या गोष्टीवरती एवढीच लक्षात घेण्यासारखी गोष्ट आहे की या ठिकाणी सरकारनी जे काही त्यांचं आंदोलन हाताळण्याची पद्धत आहे याच्यात थोडे चेंज केले पाहिजेत. आणि शेतकऱ्यांनी पण जर चर्चा होत असेल तर कुठंतरी 2 पावलं पाठीमागे येऊन अशी एक कोणतीतरी लाईन बघा ज्याच्यावरती ना आपला जास्त लॉस होतोय ना आपला जास्त फायदा होतोय, अशा पॉईंटला या आणि हे पूर्ण संपवा. म्हणजे काय होतंय, आज त्या दिल्लीतल्या जनतेला काय हालापेष्टा सोसाव्या लागत असतील हे आपल्याला म्हणजे आपण वर्णन करू शकत नाही, ठीक आहे. म्हणून हा कुठंतरी एक पॉईंटला याच्यात मध्यस्थी करून, आपल्याकडे बरेचसे चांगले नेते आहेत त्यांनी मध्यस्थी करून ही गोष्ट सॉल्व करायला पाहिजे, असं एखाद्या सामान्य नागरिकाला म्हणजे ॲज अ सामान्य नागरिक असा आम्हाला वाटतं. थँक्यू.